जळगावच्या अमळनेरमध्ये बेवारस मृतदेह आढळला, त्याच्यामुळे खळबळ माजली आहे। या मृतदेहावर शवविच्छेदन होऊन सुद्धा नातेवाईकांचा मात्र पत्ता नाहीये। मृतदेह चक्क कचऱ्याच्या घंटा गाडीतून आणला गेलाय। नगर परिषदेच्या माध्यमातून टेंडरच्या माध्यमातून तर त्यावेळेस त्याने ठेकेदाराने किंवा संबंधित ज्या तिथल्या कर्मचाऱ्याने तो मृतदेह घंटागाडीतून नेला। ते निंदनीय प्रकार होता, त्याचा निषेधच करू आम्ही अहमदनगर पालिकेतर्फे आणि त्या ठेकेदार किंवा त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करू। ॲम्ब्युलन्स आहेत त्या नगरपालिकेचे असतात, काही संस्थांचे असतात, त्या बोलवल्या असतात आणि त्या माध्यमातून त्या माणसाचं प्रेत वाहून नेलं असतं। तर हे प्रेत वाहून नेलं, जो माणूस मेला तो तर काही तक्रार करायला येणार नाही, पण किमान हे चित्र पाहून मलाही असं वाटेल, उद्या उठून जर समजा मी पुलाखाली पडलेला असलो, मी ट्रॅकवर पडलेला असलो, तर मलाही असंच ते कुठेतरी घंटागाडीमध्ये कचरा गाडीमध्ये वाहून नेतील। आणि जर घंटागाडी कचरा गाडीला डिझेल पेट्रोल सापडलं नाही, कशाला खर्च करायचा, मग पायाला दोरी बांधून मला स्मशानमध्ये नेतील, असं ते चित्र पाहणारा तरी वाटतं।